ही होती माझ्या मावची क्रिएटिव्हिटी. त्यांनी किल्ल्याच्या बाहेर मेट्रो स्टेशन केलेलं होतं, ब्रिज वगैरे खूप सुंदर केलेलं होतं. जसं बघतो तसं करायचा प्रयत्न करत असतो. मग काय मला तो यायच्या आधी हे नीटनेटकं साईडला ठेवायचं होतं, त्याच्यासारखंच. त्याला वाटलं नाही पाहिजे चेंज केले म्हणून. बाहेर खूप ऊन वाढले, मग मला काय आईस्क्रीम खायची त्याला वाढली. संदीपने तर काही घरी आणूनच ठेवलेली होती. आईस्क्रीम वगैरे खाल्लीच. मी त्याच्या आधी म्हणलं साफसफाई करायला घ्यावं, कारण की रोज मी आळशी होत चालले. बघते तर मला उन्हाळी काम सापडलं. आता इकडे स्मित आलेला होता, बघत होता, पाहणी करत होता मम्मीने काय केले नेमकं. पण त्याला एवढं काही कळलं नाही. एवढं कळलं की साईडला ठेवले. मग काय हे उन्हाळी काम वाळवायला घेतलं. स्मितुडीने माझी खूप मदत केली. त्याने माझ्यासोबत वर आला, सगळं मला पसरवू लागला. उन्हाळी काम ठेवलेलं टप वगैरे घासून घेतले. बघितलं तर वरी ही जिन्यामध्ये खूपच पसारा झालेला होता. म्हणलं तोही काढून घ्यावा. मला कोट्या रिकाम्या करायच्या होत्या. तुम्ही पाहिलं होतं की आत्याने मला ज्वारी आणि गहू दिलेले होते, म्हणून त्यासाठी हे सगळा राडा काढायला बसले मी. कारण की रोज उठायचं, काम करायचं, चलायचं, उठायचं, जेवढं आहे तेवढंच काम करायचं चालू होतं. मग म्हणलं नको, आता स्वच्छ करावं, आळशीपणा अंगात शिरेल. माझी माऊही माझ्यासोबत तेवढ्याच मेहनतीने काम करत होती. सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या, सगळं स्वच्छ केलं, सगळा कचरा काढून घेतला, तिथला पुसून घेतलं स्वच्छ. या पसाऱ्यात त्याला याची लहानपणीची बॅग सापडली. हा तेच अडकून फिरत होता इकडं तिकडं. त्याला म्हणलं खेळ बाबा माझ्यासोबत सावलीत. मग काही इकडे लसूणही होता, लसूणही कट करून घेतला, बाकीचा कचरा वगैरे टाकून घेतला. तेवढ्यात संदीपही आलेले होते. मग मी काही स्मितला संदीपकडे सोडवलं, कारण की तो उन्हात तिकडे तिकडे फिरत होता. कोटी वगैरे छान धुवून घेतली, वाळलीही, कारण की ऊनही तेवढंच आहे, प्रचंड प्रमाणात ऊन आहे. ते काम होईपर्यंत इकडे जिना वगैरे सगळं पुसून घेतलं. लगेच दुसरं काम दिसलं. इकडे कचराही खूप झालेला होता, झाडांचा, वाळलेली पानं वगैरे. मध्ये मी पुण्याला गेले होते, त्याच्यामुळे झाडं वाळले होते. मग ते सगळी पानं वगैरे मी काढून घेतली. इकडे बाबा आलेले होते, मी फरशी ते पुसून घ्यायची होती म्हणून झाडून काढत होते. बाबा आले, बाबांना भॉग करायचं होतं, पण बाबा काही घाबरले नाहीत. अनसक्सेस प्लॅन ठरला. मग काय पप्पा आले, त्यांना चहा पाणी ते करून दिलं आणि मी हे भरण्यासाठी वरी गेले. सगळं छान वाळलं होतं, उन्हाचा चटका बसला होता सगळ्याला. मग सगळं भराभरी करून छान असं ठेवून दिलं. सगळं झाडून ते घेतला स्लॅब वगैरे आणि मग खाली आले. काल मला लसणाची पातही दिली होती आत्याने, मग त्याची पातेची म्हणलं पेस्ट करून ठेवावी, भाजीला वगैरे वापरता येते. इकडे माझी कामं चालू होती. मी थोडी त्याचा अभ्यास करत होती. त्याला कुणी ना कुणीतरी शेजारी लागतंच अभ्यास करताना, म्हणून माझ्यापाशी बसला होता. मग काय हे कांदे पण होते, हे कांदे पण दिलेले होते रे बाबा. मग हे कांदे लावून ते घेतले. जितकं काम संपवायचा प्रयत्न करते तेवढं काम वाढतच चाललेलं होतं. आता तेवढं काम संपवते तोपर्यंत ते भाजीपाला घेऊन आले. मग काय स्वयंपाकाला लागले, भाजीपाला नीट वगैरे करून. इकडे आम्हाला वांग्याची भाजी आणि स्मितुडीला मिठाचं वरण केलेलं होतं फोडणी टाकून. ते स्मितुडीचा अभ्यास काही होत नव्हता, स्वयंपाक तर सगळा झालेला होता, पण सगळे जेवायसाठी त्याची वाट बघत होते. चला बाय, आजचा व्लॉग इथेच एंड करूया. सी यू, गुड नाईट.